महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। बातमी आहे रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील कर्जत शहरात आंबेडकर भवन उभारण्याची समस्त बौद्ध समाजाची जिद्द। आरपीआय भवनाचा मुद्दा मार्गी लावणार, कर्जत तहसीलदारांना दिले लेखी निवेदन, अन्यथा आरपीआय उपोषणाच्या पवित्र्यात। कर्जत तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हा मुद्दा बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न, हा प्रश्न आरपीआय मार्गी लावणार आहे, आम्ही त्याचे नेतृत्व करू। प्रसंगी शासन प्रशासन दरबारी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली व कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आंबेडकर भवनाची लढाई आरपीआय लढून भवन आरक्षित केलेल्या 12 गुंठे जागेतच उभारणार असा निश्चय करण्यात आला आहे। आज याची सुरुवात जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्या उपस्थितीत व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय पक्षाचे पदाधिकारी कर्जत तहसील कार्यालयावर धडकले। विशेष म्हणजे महिला नेतृत्वानेही मोठ्या संख्येने कर्जत तहसील कार्यालयात आज उपस्थित राहून भवनाची मागणी निवेदनाद्वारे केली। दरम्यान 1 महिन्यात कागदोपत्री त्रुटी बाजूला करून आम्हाला न्याय न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील आज आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे असे सांगून या आरक्षित भूखंडात जो रस्ता दाखविला आहे तो पूर्वेकडे असून कागदपत्रात खोडसाळपणाने पश्चिमेस दाखवण्यात आला असल्याचे तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांना निदर्शनास आणले। ही जागा महसूल दरबारी असल्याने आपण यात लक्ष घालून या त्रुटी दूर केल्यास समस्त आंबेडकरी अनुयायांचे स्वप्न साकार होईल। यासाठी आरपीआय पक्ष आता सरसावला असून यात विलंब केल्यास 1 महिन्यानंतर आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबू असा इशारा देखील संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे। तर कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी हा लढा आता आरपीआय आरपारची लढाई लढवून भवन नक्कीच उभारू असा निर्धार दर्शवला। यावेळी तालुका महिला अध्यक्षा अलका सोनवणे यांनी या भवनासाठी सर्व महिला ताकद दाखवणार असे सांगितले। तर शहर अध्यक्षा वैशाली भोसले यांनी आरपीआय पक्षाने हा लढा हाती घेतला असून हा आमच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने भवन राजकीय ताकद लावून लवकरच मार्गी लागले असे आश्वासन दिले। यावेळी निवेदन देताना जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्या समवेत कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड, नरेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सदावर्ते, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष अनंत खंडागळे, सचिव प्रफुल्ल ढाले, उपाध्यक्ष अमर जाधव, युवक अध्यक्ष अलका सोनवणे, महिला तालुका अध्यक्षा उज्ज्वला सोनवणे, तालुका महिला कार्याध्यक्ष भालचंद्र गायकवाड, संघटक प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष कर्जत शहर अध्यक्षा वैशाली महेश भोसले, नेरळ शहर अध्यक्षा सुरेखा कांबळे, तालुका उपाध्यक्षा कविता शिंदे, तालुका सहसचिव जीवकभाई गायकवाड, सतीश रिकिबे, स्वाती गायकवाड, उमेश गायकवाड, प्रवीण गायकवाड, रवींद्र जाधव, महेश वाघमारे, प्रवीण गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र माझाकरिता रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। मी कर्जत शहर महिला अध्यक्ष म्हणून माझा असं म्हणजे तहसील कार्यालयात येण्याचं कारण आहे की कर्जत तालुक्यामध्ये आंबेडकर भवन हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व महिला तालुक्यातील आणि शहरातील यापुढे आणि जगदीशभाई गायकवाड आणि तसेच आमचे धर्मानंदजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते भवन उभे करणारच आहोत आणि त्याच्यानंतरही ते मार्गी न लागल्यास तर आम्ही आमरण उपोषण सगळे महिला मिळून करणार आहोत। जय भारत जय। भवनाच्या जागेचा विषय आहे आणि आमचे सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते धर्मानंदजी गायकवाड, आमचे तालुका अध्यक्ष हिरामणजी गायकवाड आणि आमच्या सर्व तालुक्यातील अध्यक्षा वैशालीताई भोसले, उज्ज्वलाताई आणि नेरळ अध्यक्षा ह्या आम्ही सर्व कार्यकर्ता महिला त्यांच्या बरोबरीने काम करणार आहोत आणि भवनाच्या विषयी जर उपोषणाची जर वेळ आली तर आम्ही सर्व महिला उपोषणाला त्यांच्या सोबतीने बसणार आहोत आणि हा मुद्दा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत आणि जगदीशभाई गायकवाड यांच्या अध्यक्षखाली किंवा त्यांच्या अंडरमध्ये आम्ही हा मुद्दा तडीस नेऊ हे तुम्हाला आश्वासन आम्ही सर्व कार्यकर्ते देत आहोत। पूर्ण बौद्ध समाजाचा अस्मितेचा मुद्दा म्हणजे कर्जत तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनणं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी कर्जत तालुक्यातील आरपीआयने पुढाकार घेतलेला आहे आणि त्या संदर्भात
काही त्रुटी म्हणजे शासनाकडून तो प्रस्ताव मंजूर का होत नाही आणि त्यामध्ये काही त्रुटी आहेत असं आम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे आमचे तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड यांनी सर्वांना आवाहन केलं की कर्जत तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंबेडकर भवनाच्या मुद्द्यावरती आपण आक्रमक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळे आज इथे आलो. मला त्यांनी बोलवलं आणि इथे निवेदन दिलं की 1 महिन्यामध्ये ज्या त्रुटी त्या प्रस्तावामध्ये आहेत आंबेडकर भवनासंदर्भात त्या त्रुटींची पूर्तता जर सरकारी महसूल खात्यामार्फत करण्यात आली नाही तर 1 महिन्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत आणि हा आंबेडकर भवन अस्मितेचा प्रश्न जो आहे आमच्या समस्त बौद्ध समाजाचा तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे समाजाला सर्वप्रथम समाजाला जय भीम करतो. जो बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे बऱ्याच दिवस रेंगळत पडलेला आहे भवनाचा, तो मुद्दा मार्गी लावण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख धर्मानंदजी गायकवाड, मी स्वतः अध्यक्ष, महिला सर्व कार्यकारिणी आमची जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भवनाचा मार्ग लवकरात लवकर कसा मोकळा होईल यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण टीम आमची तालुक्यातली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख एकत्र येऊन निवेदन सादर केलेलं आहे. जर निवेदनाची भूमिका आमची जर हे मार्गी लागली नाही तर आम्ही कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहेत. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.